हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस दुसरा होता आणि आज आम्ही जाणार होतो स्नो वर्ल्डमध्ये. इथे आम्ही गाडी सुरू करून निघालो होतो. इथला व्यू इतका ज़बरदस्त होता. अगर आपने ये नहीं देखा तो क्या देखा. क्या जगह थी यार, बहुत माहौल था, बहुत गजब का था. असो, तुम्ही समोर बघू शकता. इथे आम्ही स्नो वर्ल्डसाठी निघालो होतो आणि लहान मुलं खूप मस्ती करत होते. त्यांची मस्ती संपतच नव्हती. फायनली आमची गाडी आली स्नो वर्ल्डमध्ये. जसं मी मुलांना सांगितलं, ये आपण बर्फ खेळायला आलो आहो, सगळे मुलं खूप खुश झाले. ते श्री, पियान, सान्वी यांची मस्ती थांबत नव्हती. खूप जास्त मस्ती करत होते. त्यानंतर इथे तिकीट काउंटरवर हे आणि वियांचे पप्पा दोघंही जण गेले होते. यांनी तिकीट बुक केली. इथे लहान मुलं खेळणे दिसले तर त्या दुकानात गेले. त्यांना काय पाहिजे ते तिथे बघत होते. त्यानंतर श्रीने त्याच्या बडे पप्पाला आईस्क्रीम घेऊन मागितली. आईस्क्रीम घेतली. त्यानंतर मग सान्वीने तिच्या पप्पाला घेऊन मागितली आईस्क्रीम. सान्वीने आईस्क्रीम घेतली आणि इकडे आली. तिच्या बडी मम्मीने तिला आईस्क्रीम मागितली की टेस्ट करून दाखव. तिच्या बडी मम्मीला वाटलं की देणार की नाही देणार, पण तिने फायनली तिची आईस्क्रीम दिली. इथे आम्ही मग आतमध्ये जायला निघालो स्नो वर्ल्डमध्ये. इथे मी एक्सप्लेन करत होते की आम्ही इथे आलो आहोत स्नो वर्ल्डमध्ये. इथे प्रियाताईने श्रीला पकडलं होतं आणि सगळेजण समोर होते. चेकिंग होती सुरू. जेंट्सची चेकिंग वेगळी होती आणि लेडीजची चेकिंग वेगळी होती. तिकीटचं असं आहे की मोठ्यांची तिकीट वेगळी होती आणि लहान मुलांची तिकीट वेगळी होती. इथे एंट्री केल्याबरोबर यांना इतकं एक्साइटमेंट होतं आणि गेल्याबरोबर ऑटोमॅटिक खूप थंड वाटायला लागलं होतं आम्हाला. यांचं इतके डान्स करत होते की खूप मजा येत होती. मम्मी मला खूप मजा येत होती सारखे म्हणत होते. त्यानंतर सगळ्यांनी आपापले शूज काढले आणि ह्या काउंटरवर तुम्हाला तुमची जॅकेट मिळणार आहे, हँड ग्लव्स आणि सॉक्स. त्यानंतर तुम्हाला इथे भेटणारे शूज. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला त्या पूर्ण वेअर करावं लागतात. सगळेजणांनी आपापल्या वस्तू घेतल्या. त्या इथे मी सगळ्यांची व्हिडिओ बनवत होती आणि श्री खूप जास्त त्रास देत होता. त्यानंतर सगळ्यांनी आपापले स्वेटर जे काही आहे, सॉक्स, हँड ग्लव्स वगैरे सगळं त्यांनी वेअर केलं. तिथे श्रीनी पण पूर्ण तयारी केली. श्रीला आम्ही पूर्णपणे पॅक केलं होतं आणि त्यानंतर एंट्रीचा व्हिडिओ बनवला मी. इथे तुम्ही बघू शकता. अंदर गेल्यानंतर इतकं थंड वाटलं, एवढं थंड वाटलं आणि आतमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की यार खरंच आम्ही कुलू मनालीला आलो आहो. कसं असते ना, लहान मुलांची इच्छा राहते की मम्मी आईस कसा असतो. माझी मुलगी सारखी मला म्हणायची की मम्मी आईस कसं असते, मला बघायचं आहे. मम्मी आपण बर्फाच्या दुनियेत जाऊ. तिला म्हटलं ठीक आहे, चल आता आपण खरंच बर्फाच्या दुनियेत जाऊ. त्यानंतर ती खेळायला लागली. तिला इतकी मजा येत होती की खूप जास्त एन्जॉय केला. तिला बर्फाच्या दुनियेत जाऊन ओलाफ बनवायचा. तर ती सारखी म्हणायची मम्मी मला ओलाफ बनवायचा. ओलाफ म्हणजे आईसमॅन, जो खूप जणं बनवतात. आणि श्रीला तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असल्याने त्याला चालायलाही खूप भीती वाटत होती. तो असा चालत होता की तो पडते की काय असंच त्याला वाटायचं, पण त्याने पण त्याच्या प्रकारे एन्जॉय केला. त्याचे पप्पा त्याला खेळवत होते. तोही खूप छान खेळला. आणि त्यानंतर तिथे वाजला डीजे वाजल्यानंतर आपण महाराष्ट्रीयन आहो यार, तिथं तर डान्स बनता आहे. तिथे आम्ही आपले लटके झटके दाखवले, मराठी ठुमके मारले, इतकी मजा आली. मग त्यानंतर थोडा साऊथ इंडियन पण डान्स केला. साऊथ इंडियन डान्समध्ये पण मजाच आली. तिथे वेगळे गाणे वाजले. ते ताई आणि मी, आम्ही दोघींनी फुल परफॉर्मन्स दिला आपला. आणि आमची मुलं तिकडे खेळत होते. त्यांना रायडरवर बसवलं होतं, राईड्स करत होते आणि आम्ही इकडे खूप छान डान्स केला. तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता सगळेजण राईड्समध्ये बसले होते आणि सगळेजण राईड्स करत होते. हा फिरत होता हळूहळू, पण जो बसतो ना त्याला माहीत राहते की किती स्पीडने फिरत आहे. फिरताना एवढी मजा येते, असं वाटते की अजून बसून राहायला पाहिजे. आणि वरून थंडी आणि तिथे त्यांनी आईस पण सोडला होता. इथे सान्वी आणि सान्वीचे पप्पा खूप जास्त मस्ती करत होते. यांची मस्ती जागेवर राहत नव्हती. खूप मजा येत होती. सान्वीला तर असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही. इथे त्यांनी सगळ्यांनी स्नोमॅन बनवायचा प्रयत्न केला, पण आता तो तुम्ही बघू शकता बनते की नाही बनत. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. इथे सान्वी आणि सान्वीचे पप्पा बॉल खेळत होते. दोघांनी खूप एन्जॉय केला. मी पण सोबत होती, पण मी व्हिडिओ बनवत होती त्यामुळे तुम्हाला मी दिसली नाही, पण थोडीफार तर दिसलीच. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.